हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा, आरोग्यदायी जावो. तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे घरातली सकारात्मकता. तर आज मी तुम्हाला तुमच्यासोबत अशा गोष्टी शेअर करणार आहेत त्या तुम्हीसुद्धा फॉलो केल्यात तर तुम्हाला घरात सकारात्मकतेची जाणीव होईल. तर सर्वात पहिलं म्हणजे सूर्याचे किरण. सूर्याचे किरण घरात आले की घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते, वातावरण प्रसन्न होतं. सकाळी थोड्या वेळ खिडक्या दरवाजे उघडे ठेवा, त्याच्यामुळे निगेटिव्हिटी दूर होते. शरीराला विटॅमिन डीची जी कमतरता आहे ती सूर्यप्रकाशातूनच पूर्ण होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे स्वच्छता. तर जी आपण फरशी पुसतो त्या पाण्यात मीठ, त्यानंतर आपण जे लिक्विड वापरतो ते, गुलाबजल सगळं मिसळून मस्त फरशी पुसायची आणि शक्यतो घराची साफसफाई ही शनिवारी करायची. त्याच्यामुळे आपले काही ग्रह असतात, शनिवारी शनिग्रह तो मजबूत होतो, घरातली इडापिडा टळते. तर अशा पद्धतीने पाण्यात मीठ, गुलाबजल, लायझॉल टाकून मी स्वच्छता करायला सुरुवात केलेली आहे. जिथे स्वच्छता असते ना तिथेच देवांचा वास असतो आणि तिथेच पॉझिटिव्हिटी असते. कुठली गोष्ट तुम्ही घरामध्ये बघा, साफ केली ना की तुमचंच मन किती, तुमच्या मनाला किती उभारी येते, छान वाटतं. आपल्या घरातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत तर एक एक कोपरा, एक एक जे अडगळीचं सामान असतं कोपऱ्यांमध्ये खराब असेल तर ते टाकून द्या. त्यामुळे जी निगेटिव्हिटी ना ती घरामध्ये फिरत असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडथळे निर्माण करतात, त्याच्यामुळे त्या टाकून देत चला. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. तर पॉझिटिव्हिटी येणं खूप घरात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याच मनाला एक उभारी येते. तर हे बघ, मस्त छान माझी फरशीसुद्धा क्लीन झाली आहे, तुम्ही बघू शकता. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. मिठाची पाण्याने ना, जी मीठ आहे ना ते निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करतं. आणि फरशी ही नेहमी घरातून बाहेरच्या साईडला पुसत जायचे, बाहेरून घरातल्या साईडला नाही पुसायचे. त्याच्यानंतर जाळं जळमटं असतात ना तर तीसुद्धा वेळच्या वेळी साफ होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर वेळ नसेल तर महिन्यातून एकदा तरी एक एक रूम घ्या, ते साफ करा. त्याच्यामुळे पण खूप पॉझिटिव्हिटी येते घरात. जी जाळं असतात ते निगेटिव्हिटी धरून ठेवतात. जी धूळ असते, जे डेकोरेटिव्ह सामान असतं ते सुद्धा तुम्ही क्लीन करत चला. बघा किती छान वाटतं ते, खूपच छान वाटतं. करून बघा तुम्ही, तुम्हालाच तुमचा फरक जाणवेल. महिन्यातून एकदा जाळं, त्याच्यानंतर फरशी आठवड्यातून एकदा शनिवारी. त्याच्यानंतर हे दुसरं म्हणजे निसर्ग. तर निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो. निसर्ग इतकं सकारात्मक कोणीच नाही आहे. निसर्गाला तुम्ही जे देता तेच निसर्ग तुम्हाला देत असतो. त्या बदल्यात फक्त थोडीशी काळजी मागत असतो निसर्ग. आपल्या घरामध्ये झाडं ही असलीच पाहिजे. झाडांचा हिरवेगारपणा आहे ना तो बघितल्यावर मन अगदी शांत होतं. मी आता सूर्याला अर्घ्य दिलं आहे आणि झाडांना पाणी घालते. बघा, पाणी घालता घालता सुद्धा इतकं मन शांत होतं ना सकाळी. त्याच्यामुळे जी निगेटिव्हिटी असते ती झाडं ॲब्सॉर्ब करून घेतात आणि आपल्याला पॉझिटिव्हिटी देत राहतात, ऑक्सिजन देत राहतात. तर घरात ना वास्तुशास्त्रानुसार जी झाडं सांगितली आहेत ना ती तुम्ही लावा, खूप फायदा होतो. जर तुम्हाला माहीत नसतील कोणती झाडं लावायची घरात तर माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा, माझ्या चॅनलवर तो अवेलेबल आहे. बघा इतकं छान वाटतं ना सकाळी सकाळी. जो हिरवेगारपणा असतो, झाडं आपल्याशी बोलतातच की त्यांना पाणी दिलं आहे तर ते लगेच खुलून येतात. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं.
त्यानंतर ना रोज आपला उंबरठा स्वच्छ करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण जी पण निगेटिव्हिटी येते ना बाहेरून, जो ताणतणाव असतो कामाचा बाहेरचा, तो घरात येऊ नये यासाठी आपला उंबरठा हा स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. तर रोज उंबरठा पुसून स्वच्छ करायचा. त्याच्यानंतर दारात छोटीशी का होईना रांगोळी काढायची. खूप छान छान साचे मिळतात, तुम्ही रांगोळी त्याच्याने काढू शकतात. दारात लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक काढायचं, त्याच्यावर छान हळदी कुंकू व्हायचं. जर रोज तुम्हाला वेळ मिळत नसेल तर फक्त पावलं काढलीत तरी चालेल, पण काहीतरी दाराच्या समोर काढलेलं पाहिजे. किंवा स्टिकर तुम्ही लावू शकतात, त्याची पूजा करू शकतात, ते पण सोयीचं आहे. आणि हळदीचं लेपन हे रोज नाही करायचं, कारण रोज केल्याने एक तो उंबरा काळपट होतो नंतर. आणि रोज करण्याला म्हणजे तुम्ही करायचं असेल तर करू शकता, पण सणासुदीच्या दिवशी किंवा शुक्रवारी, गुरुवारी अशा ठराविक दिवशीच हळदीचं लेपन करा. जर तुम्हाला माहीत नसेल कसं करतात हळदीचं लेपन, तर माझा व्हिडिओ आहे चॅनलवर, तुम्ही तो बघू शकतात. तर मस्त पावलं काढले मी लक्ष्मीची आणि त्याच्यानंतर पूजा. घरातील प्रत्येक गोष्ट स्वच्छ करणं हे गरजेचं आहे. जे वापरात नाही आहे ते सुद्धा स्वच्छ केलं पाहिजे. ज्या वस्तू आपण रोज वापरतो, जसे सोफ्यांचे कवर झाले, सोफ्यांच्या उशा झाल्या, सगळं क्लीन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. माझ्याकडे हा सोफा क्लीन करण्याचा ब्रश आहे. तर आमच्याकडे असं मोठा सोफा नाही आहे, तर या 2 लाकडाच्या चेअर आम्ही बनवून घेतल्या आहेत. जेव्हा आम्ही हैदराबादला होतो तिथूनच त्या बनवून घेतल्या आहेत. तर सोफामुळे काय होतं, खूप जागा पण जाते आणि रेंटल होममध्ये ते सामान शिफ्ट करताना खूपच प्रॉब्लेम येतो. म्हणून आम्ही या 2 खुर्च्या बनवून घेतलेल्या आहे. हे लाकूड सागाचं लाकूड आहे. तर क्लीन केल्यावर जी धूळ असते, जी निगेटिव्हिटी साचलेली असते ती दूर होते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. क्लीन केल्यावर जे काही समाधान मिळतं, जी मनाला शांती मिळते, ती आपण शब्दात सांगूच शकत नाही. तुमच्या मनातला जो कचरा आहे तो सुद्धा वेळोवेळी साफ होणं तितकंच महत्त्वाचं आहे. ही बाहेरची स्वच्छता तर होतच राहते, पण तुमच्या मनातला जो कचरा आहे ना तो सुद्धा निघून जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला गरज असते ती चांगल्या विचारांची, चांगल्या माणसांची, चांगल्या सोबतीची, चांगल्या आध्यात्मिक पुस्तकांची, चांगलं ऐकायचं. जेवढं तुम्ही वाईट गोष्टीत राहाल, गॉसिपिंग करत राहाल, एखाद्याबद्दल सतत काही ना काही दोष उणीधुणी काढत राहाल, त्याबद्दल गॉसिप करत राहाल, त्याच्याशी भांडणतंटे करत राहाल, त्या गोष्टी तेवढ्याच रिटर्न तुमच्याकडे येत राहतील. तुमच्याबद्दल पण लोक गॉसिप करतील. त्यामुळे या सगळ्या फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालू नका. इतरांच्या आयुष्यात काय चाललं आहे
यापेक्षा मला माझ्या आयुष्यात काय चांगलं करता येईल, दिवसेंदिवस मी माझ्यात काय प्रगती करता येईल हा विचार करा. या गोष्टीचा जर विचार केला ना तर तुम्ही आपोआप प्रगती पथावर जाल. सतत काहीतरी करत राहा. मेंदूला सतत काहीतरी गोष्टींमध्ये अडकवून ठेवा. नाहीतर तुम्हीच स्वतःला निगेटिव्हिटी, डिप्रेशन, उदासीनता या गोष्टींमध्ये खेचत जाल. तर सतत काहीतरी करत राहा, चांगल्या गोष्टी करत राहा. तर तुम्ही त्यासाठी शांत राहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. शांत राहणं हेच समजूतदारपणाचं लक्षण आहे. तुम्हाला तर माहिती आहे, वास्तू तथास्तू म्हणत असते. त्यामुळे चांगलाच विचार करा. आपल्या वास्तूबद्दल चांगलीच भावना ठेवा की माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, असं नका करू. जे आहे त्यात समाधानी राहा. तुम्हाला जर जी वस्तू घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही कष्ट करा, स्वतःच्या पैशाने विकत घ्या आणि त्यातून जे समाधान तुम्हाला मिळणार आहे ते खूप मोठं आहे. तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही पण छान छान व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. सुरुवातीला तुम्हाला थोडं कठीण जाईल, पण एकदा सवय झाली तर छान वाटेल. तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचतील आणि इकडे याचं काय चाललं आहे, त्याचं काय चाललं आहे यापेक्षा तुम्ही स्वतः काय करता आयुष्यात ते जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानेच तुमची प्रगती होणार आहे. नाहीतर काय, आयुष्य चाललंच आहे. असं म्हणतात ना, जन्माला आला हेला, पाणी वाहता वाहता गेला. असं नाही जगायचं आपल्याला. छान जगायचं आहे, छान वाचन करायचं आहे, अध्यात्म करायचं आहे, कोणाच्या देण्याघेण्यात नाही पडायचं. जे आपलं काम आहे ते शांतपणे करायचं आहे आणि घरात शांत वातावरण ठेवायचं आहे. भांडणं करायची नाही आहे. कोण आपल्याबद्दल जर वाईट बोलत असेल तर तुम्ही इग्नोर करा. ती निगेटिव्हिटी स्वतःमध्ये ठेवू नका, त्याचा आपल्यालाच त्रास होतो. तर हे छान मस्त माझं TV युनिट आहे. हे तिरुपतीचा फोटो आहे हा. तर छान क्लीन केल्यावर सगळी निगेटिव्हिटी दूर होते. जो आपला कपलचा फोटो असतो तो सिल्वर फ्रेममध्ये ठेवा. त्याच्याने शुक्र ग्रह मजबूत होतो. स्वतः पॉझिटिव्ह असणं, तुमचं मन पॉझिटिव्ह ठेवणं, आपलं मन चांगल्या गोष्टींकडे वळवणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी सोपा उपाय तो म्हणजे अध्यात्म. ते आध्यात्मिक वाचनामुळे, पूजापाठ केल्यामुळे जे व्हायब्रेशन मिळतात ना ते त्याच्याने खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पडदे, उशांची कवरं, बेडशीट या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ज्या आपण रोज वापरतो, अंगावरती चादर घेतो, तर जी धूळ असते ना ती घरामध्ये असते, ती त्याच्यावर येत असते. त्याच्यामुळे बेडशीट, बेड आपला, उशांची कवरं हे सगळं स्वच्छ हे वेळच्या वेळी झालंच पाहिजे. त्याच्यामुळे जी आळस, उदासीनपणा, निगेटिव्हिटी असते ती वेळोवेळी स्वच्छ केली पाहिजे. तर बेडशीट आहे ना ती 8 दिवसातून एकदा ही स्वच्छ झालीच पाहिजे. त्याच्यानंतर जे पडदे आहेत घरातले ते 2 महिन्यातून 1 महिन्यातून एकदा तरी स्वच्छ झालेच पाहिजे. त्याच्यानंतर आपला जो बेड आहे तो सुद्धा सगळे जी धूळ असते कोपऱ्यांमध्ये अडकलेली ती सुद्धा स्वच्छ झाली पाहिजे. त्याच्यानंतर खिडक्या महिन्यातून एकदा तरी पुसल्या गेल्याच पाहिजे. नंतर डेकोरेटिव्ह जे साहित्य असतं जे वापरत नसतं ते सुद्धा स्वच्छ करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर जो सोफ्याचा ब्रश आहे त्याच्याने मी गादीसुद्धा साफ करून घेते. जे गादीचे मधले जे कोपरे असतात त्याच्यात पण खूप धूळ साचलेली असते, तीसुद्धा स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे. तर 2 महिन्यातून 1 महिन्यातून ती स्वच्छ करत जा.
त्याच्यानंतर गादी ही उन्हात तुम्ही वाळवायची आहे, कारण जो कुबटपणाचा वास येतो तो पावसाळ्यात खूप जास्त असतो. त्यामुळे जेव्हा उन्हाळा लागतो तेव्हाच तुम्ही 15 दिवसातून, महिन्याभरातून गादी ही उन्हात ठेवत चला. बेडशीट वेळच्या वेळी बदलत चला. त्याच्यामुळे खूपच बदल तुम्ही अनुभवा, तुम्हाला कळेलच. तुम्ही पण करत असाल स्वच्छता, पण ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी मी सांगते, तर आठवड्यातून एकदा तुम्ही बेडशीट बदलत चला. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातले आरसे. हे घरातले आरसे जे असतात ते वेळच्या वेळी साफ होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण ज्यात आपलं रोज प्रतिबिंब बघतो ते स्वच्छ करणं पण तेवढंच गरजेचं आहे. कारण आरशांमुळे जर तुम्ही आरसे स्वच्छ ठेवाल वेळच्या वेळी, तर त्याच्यामुळे तुमचा बुधग्रह हा मजबूत होतो. त्यामुळे घरात जेवढे पण आरसे आहेत तेवढे क्लीन करत जा. ते जेवढे चकाचक दिसतील तेवढं आपलं नशीब चकाचक होईल. तर आरसा क्लीन करण्यासाठी मी वर्तमानपत्राचं न्यूजपेपर असतो त्याला थोडंसं पाणी लावून त्याने क्लीन करते. जर तुमच्याकडे चुना असेल तर तो लावूनसुद्धा खूप छान आरसा क्लीन होतो. आणि तुमच्या बेडरूममध्ये जर आरसा असेल तर झोपण्याच्या आधी तो एखाद्या ओढणीने किंवा साडीने तो झाकून मगच झोपत जा. कारण त्याच्यामुळे जे वाईट स्वप्न येतात ते येणार नाहीत आणि जे आपलं सबकॉन्शियस माइंड असतं ते त्याच्यामुळे ॲक्टिव्ह होतं आणि त्यामुळे शांत झोप पण येत नाही. तुम्ही जर आरशात बघून किंवा तुमचा आरसा बेडच्या समोर येत असेल तर तुम्हाला पण शांत झोप लागत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. शक्यतो बेडरूममध्ये आरसा ठेवू नका, पण जर तुम्ही भाड्याच्या रूममध्ये असाल, जर अनावधानाने तिथे आरसा असेल तर तो बंद करून मग झोपत जा. दिवसभर उघडा असेल तर काही नाही, पण रात्री झोपताना तो क्लोज करत जा. तर त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्यामुळे सकारात्मकता येते तर ती म्हणजे भक्तिमार्ग. जेवढं तुम्ही आध्यात्मिक असाल, जेवढं तुमच्या घरामध्ये देवाचं होत असेल, नामजप होत असेल, आरत्या होत असेल, जेवढं तुम्ही देवाचं करत असाल तर तेवढं ते चांगलं असतं. त्यामुळे जी ही ईश्वरी शक्ती असते ना, जी आपण नामस्मरण करतो, उपासना करतो, तर तेवढी सगळी पॉझिटिव्ह शक्ती आहे ना ती आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरत असते. जर घरातलं कोणी एक जरी व्यक्ती आध्यात्मिक असेल तर पूर्ण घर त्यामुळे तारून निघतं. आपलं जसं देवघर विशिष्ट दिशेला असणं महत्त्वाचं आहे, तसंच देवांची पूजा रोज होणं घरामध्ये तीसुद्धा गरजेची आहे. फक्त नुसते देव ठेवलेत असं नका करू. रोज त्याची पूजा करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. देवासमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावणं, धूप अगरबत्ती दाखवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जी निगेटिव्हिटी असते घरामधली ती दूर होण्यास मदत होते. तर मी आज घरासाठी एक छान नवीन अशी घंटी घेतली. माझ्या देवघराला जिथे मी घंटीची जागा असते तिथे मी आधीच स्क्रू लावून घेतले होते 3. तर त्याच्यासाठीच मी एक छान घंटी घेतली. बघा, छान ब्रासची घंटी आहे ही. बाजारातून घेतली. जर ॲमेझॉनवर अवेलेबल असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते.
छान त्याची अशी पूजा करून घेतली आहे. कारण घंटीचा जो नाद असतो तो पूर्ण छान व्हायब्रेशन तयार करतो. जी निगेटिव्हिटी असते ती दूर करतो. घंटीच्या आवाजाने एक पॉझिटिव्हिटी येते. सकाळी घंटानाद करायचा, त्याच्यानंतर शंख वाजवायचा. त्याच्यामुळे जी पॉझिटिव्हिटी येते ती घरातली निगेटिव्हिटी दूर करण्यास मदत करते. तर अशी छान पूजा केली आणि मग देवघराला घंटी लावली. तर इन शॉर्टमध्ये पहिला उपाय म्हणजे सकाळी सूर्यप्रकाश घरात येऊ द्यायचा. त्याच्यानंतर स्वच्छता, घर टापटीप व्यवस्थित ठेवायचं. हळूहळू एक एक कोपराच साफ करा. सगळं घर एका दिवसात साफ करायला जाऊ नका. त्याच्यानंतर घरात तुळस, झाडं असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर पण बघू शकतात. त्याच्यानंतर जी रोज सकाळी देवघरात दिवा लावायचा आहे, संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. या गोष्टी विसरायच्या नाही आहेत. त्याच्यानंतर आपलं मन हे नामस्मरणात सतत व्यस्त ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जी फरशी आहे त्याच्यात मीठ टाकून ती साफ करायची आहे. त्याच्यामुळे निगेटिव्हिटी दूर होते. उंबरठ्याचं पूजन करायचं.